अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे। बोल, तुला काय बोलायचे आहे? गेल्या अनेक दिवसापासून या जेजुरी गडावर काही गोष्टी कराव्यात असं मला वाटत होतं, पण तुमच्याशी त्या बोलताच आल्या नाही। तुला असं नेमकं काय करायचे आहे? पाकगृहाचा विस्तार व्हावा असं मला म्हणायचं आहे। तुम्ही म्हणाल की ही अगदी साधी गोष्ट आहे, यात विचारण्यासारखं काय आहे, पण मला तुमच्याशी बोलणं महत्त्वाचं वाटलं म्हणून बोलते आहे। आत्ताचे पाकगृह मोठे आहेच, पण ते अजून मोठे व्हावे। तुमच्या दर्शनासाठी अनेक भक्त लांबून येतात, त्यांच्यासाठी गडावर भव्य असे भोजन कक्ष असावे। कोणत्याही भक्ताने भोजन करूनच गडावरून जावे। तुमचा आशीर्वाद आणि प्रसाद मिळावा असं माझ्या मनात आहे। त्यासाठी पाकगृह मोठं असावं लागेल ना। आजवर आपल्या संसारात अनेक अडथळे आले, पण आता मला माझा संसार सुखाचा करायचा आहे। त्यासाठी मला असं वाटतं की करे पठारावर किंवा जेजुरी गडावरील कोणत्याही परिसरात आपण दोघेच एकांतात काही बोलू शकू अशी एखादी जागा असावी, ज्या ठिकाणी आपण राज्यकारभारा व्यतिरिक्त आपल्याबद्दल काही बोलू शकू। मन रमेल अशी रमणीय जागा ती असावी। म्हाळसा, तुझ्या मनात जे असेल ते पूर्ण होऊ दे। तुम्हाला काहीच बोलायचं नाही का? म्हाळसा, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे। तू सदैव सुखी असावीस असंच मला वाटतं। बानू आता जेजुरीत नाही, परंतु श्री खंडेराय आता बानूकडे जाणार नाहीत ना, याकडे आपण लक्ष द्यायला हवं। अहो, मला तुम्हाला अजून काही विचारायचं होतं। ह्या जेजुरीत माझा आता पुन्हा नव्याने संसार सुरू झाला आहे। बानू आता या जेजुरीत नाही, पण तरीही तिच्या आठवणी आहेतच। तुम्ही मला तिचा वाडा पाडू दिला नाहीत, मी काही बोलले नाही, पण पंधरवड्यातून 2 दिवस तुम्ही तिला भेटायला जाणार असं ठरलं होतं। पण ती जेजुरीत असताना असं ठरलं होतं। आता ती जेजुरीत नाही, म्हणजे आता असं काही होणार नाही ना?
म्हाळसा, आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडत असतात की ज्याचं महत्व आपल्याला त्या क्षणी कळत नाही. तुझं आता तसंच काहीतरी झालं आहे. पण त्याचा आणि ह्या गोष्टीचा काय संबंध हे नाही कळलं मला अजून. आणि गडावर आख्यान सुरू होणार आहे हे कळलंय मला. म्हाळसा, आख्यानात आता अत्यंत महत्वाच्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. ह्या अध्यायात युद्ध कथेला प्रारंभ होणार आहे. तुला आत्मज्ञान होण्याचे संकेत मिळणार आहे. जर हे संकेत तू ओळखू शकली नाहीस तर तू कोण आहेस, हे सारं का घडत आहे हे तुला समजणार नाही. तेव्हा म्हाळसा, आख्यानाकडे लक्ष दे. ते अत्यंत महत्वाचे आहे. मिळणाऱ्या संकेतांचा लाभ घे. जेजुरीहून आता माघारी आले आहे, पण माझं मन जेजुरीत आहे तुमच्यापाशी. हे समध्यासनी नाही सांगता येत मला, पण बाला तर नाही सांगता येत. त्याला तर जेजुरीचं नाव बी न आहे. महाराज येऊन गेलं आणि आख्यान सुरू होणार आहे असं म्हणलं. त्यासनी अजून काहीतरी सांगायचं होतं, तर सांगता नाही आलं, कारण बाला लागलीच. मला असं वाटतंय का काहीतरी मोठी गोष्ट त्यासनी सांगायची होती. तुम्ही जे म्हणालात ते माझ्या ध्यानात आलं आहे. आख्यानातून आत्मज्ञानाचे संकेत जे मिळतील ते शोधण्याचा मी प्रयत्न करेन. माते, गणेश, तू कधी आलास? तुम्ही अंतपुरात आहात असं मला कळले, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. गणेश, तुला काही बोलायचे आहे का? बोलायचं असं नाही, पण बरेच दिवसात आपली अशी एकत्रित भेट झाली नाही, म्हणून मी आलो. गणेश, तू कधी कधी असं मोठ्यांसारखं बोलतोस ना, मला खरंच हसू येतं. एक विचारू? काय विचारायचंय आमच्या गणेशाला? आज तुला कोणाची आठवण येते आहे का? असं का विचारतोयस तू? मला प्रिय असे सर्व इथेच आहेत, मग मला कोणाची आठवण येणार? असंच विचारलं. तुला कोणाची आठवण येते आहे का? तुला तुझ्या आईवडिलांची तर आठवण येत नाही ना? तुम्ही दोघं असताना मला त्यांची कशी आठवण येईल? तुम्हाला कोणाची आठवण येते आहे का? आज काय झालंय तुला? मला असं वाटतं आहे की श्री खंडेरांना कोणाची तरी आठवण येते आहे. हो ना? होय. कोणाची?
ह्या क्षणी मला कार्तिकेयची आठवण होत आहे. आता लवकरच गडावर आख्यानाला पुन्हा प्रारंभ होणार आहे. ह्यावेळी आख्यानात युद्ध कथेचा अध्याय सांगितला जाणार आहे. ह्या युद्धात कार्तिकेय देवांचा सेनापती होता आणि म्हणून मला कार्तिकेयची आठवण होत आहे. कैलासात अनेकदा तुम्ही, माता, बंधू कार्तिकेय आणि मी असे एकत्रित भोजन केले आहे, एकत्र वेळ घालवला आहे. आज आपण तिघे असताना तुम्हाला बंधूची आठवण येणारच. होय श्री गणेश, अगदी खरं आहे तुझं. पण त्याचबरोबर मला खरोखरीच आख्यानात आता जे घडणार आहे त्यामुळे कार्तिकेयची आठवण होत आहे. आता पुढे काय घडलं आहे हे आख्यानातून कळेलच. आणि त्यातूनच तुला आत्मज्ञान होण्याचे संकेतही मिळणार आहे. ह्या काय कापड बदलली, आवरलं समजा. वय आता वाडा सारवाया घेणारच होते, पर मला सांगायचं नाही का? मी आले असते काम वाटून घ्यायला. नाही अगं, दिसभर कामच सुरू होती म्हणून म्हणलं हे काम नंतर करावं. या बस. तुम्हाला एक विचारू, तुम्ही समजासनी समजावता आहे तर तुम्हाला आठवण येतच असेल की देवाची. वय देवासनी कशी इसरण्या? तुम्हाला असं वाटतं आहे का की परत जेजुरीला तुम्हाला जायला मिळेल? नाही, मी आता आशा सोडली आहे. आता नाही, एकदा झालं ते झालं. नाही ते सपान नाही बघायचं. मला काय बी कळत नाही, पण मला असं वाटतं या का तुम्हाला परत जेजुरीला जायला मिळेल. पर मी नाही जाणार. आता हीच माझी जेजुरी, आता हेच माझं सासर आणि हेच माझं माहेर. आता जगायचं बी हातच आणि काय बी बोलू नका. मला नाही ऐकवायचं. आता म्यान माझा बा निघून जाईल समजा जलम हातच. लई मोठ्या मनाच्या आहेस तुम्ही. माझ्याजने तुमची जी सेवा होईल ती करल म्या. सेवा कसली? तू संसार कर, रंग्या हाय तुझ्या संग. अजून काय पाहिजे तुला? चांगला संसार कर. उलट तुलाच काय हवं असलं तर सांग मला. येते मी. ना मागू मी पायरी तुझी देवा, ना मागू तुझी मी सावली देवा. मला गावाला सारा जग मान बाबा हीच माझी
सेवा खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा ध्यास मल्हारी माझ्या पायी तू बी देवा माझ्या पायी तू बी देवा सोसलासा किती किती सोसलासा ठार झालं जीव माझं बघून तुझी प्रीती देवा आता नका कुणाचा रोष देवा जाते आल्या वाटला ठाई ठाई भेटशील तू ठाव माझ्या जीवाला खंडेराया मला घाल मल्हारी खंडेराया मला पाणी मल्हारी खंडेराया माझा ध्यास मल्हारी खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा ध्यास मल्हारी बानू जेजुरी सोडून गेली, मात्र अजूनही मी तिला हे का घडलं हे नेमकं सांगू शकलो नाही. आणि ते घडलं नाहीच, खरं तर मी घडवलं. पण त्यामागे एक उद्देश आहे, म्हाळसेची आणि बानूची अर्थात पार्वती आणि जयाद्रीची भेट व्हावी म्हणून त्यांना विलग करणं आवश्यक होतं. बानूने आता माझी भक्ती न करता म्हाळसेची भक्ती केली तर काही घडू शकेल. दोघी एकमेकींच्या अत्यंत प्रिय सखी आहेत, मात्र प्रेमाची जागा रागाने घेतल्यामुळे दोघी एकमेकींपासून दूर गेल्या आहेत. तुम्ही असे एकटेच का बसला आहात? बरं झालं तू आलीस. मला तुझ्याशी बोलायचं होतंच. कशाविषयी? सारीपाटाच्या खेळाच्या निमित्ताने जे घडून गेलं आहे त्याविषयी. पण आता त्यात काय बोलण्यासारखं उरलं आहे? मला काही बोलायचं नाही, तो विषय संपला आहे. मी नव्याने संसाराच्या गोष्टी करते आहे आणि तुम्ही तेच तेच उकरून काढता आहात. कशासाठी? म्हाळसा, काहीतरी महत्वाचं कारण असल्याशिवाय मी असं बोलेन का? पण ती आता इथे नाहीये. मला तिचं नावही नको आहे. असं असताना तुम्ही तिची आठवण का काढता आहात? कारण सारीपाटाचा खेळ हा तिघांच्या सहमतीने झाला आहे. पण ह्यात बानूचे माता पिता ते इथे न्याय मागण्यासाठी येऊ शकतात. पण त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. पण जर ते आले तर त्यांना सामोरे मात्र जावं लागेल.
मी सामोरं जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी कुणालाही कसलंही स्पष्टीकरण का देऊ? द्यावं लागेल. मला तर त्याचं दायित्व स्वीकारावं लागेल आणि मी ते स्वीकारेन. याचा अर्थ देवेंद्र आणि शचीदेवी येणार आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे? होय, मला तसे संकेत मिळत आहेत. मग मी काय करावं असं वाटतं तुम्हाला? माझा इंद्रदेव आणि शचीदेवी जर गडावर आले आणि मी त्यांना एकटा भेटलो तर तुझ्या मनात शंका येऊ शकते. कदाचित मी तुला सांगितलं नाही म्हणून तुला राग देखील येऊ शकतो. म्हणून मी तुला सांगितलं, मी त्यांना एकटा भेटतो. तुम्ही असं म्हणता आहात जणू काही मी विनाकारण रागवते, विनाकारण संशय घेते. पण मी का रागवते, का संशय घेते हे तुम्हाला ठाऊक आहे. माझा विश्वासघात झाला म्हणून माझं वागणं अपरिहार्य ठरत आहे. पण आता तसं घडणार नाही. तुझ्यापासून ती दूर गेली आहे. पाहू काय होतंय ते. काय झालं? मी येतो. इंद्रदेव आणि शचीदेवी यांचं गडावर आगमन झालं आहे. थांबा, मीही येते.